नमस्कार. मागच्या वेळेस आपण शंकू याला आपण घन म्हणतो, सॉरी क्यूब म्हणतो. क्यूब मी तुम्हाला सांगितलं काय आहे, तळाची त्रिज्या आर ज्याला रेडियस ऑफ बेस म्हणतो. त्यानंतर याला काय म्हणतो एच. एच फॉर परपेंडिक्युलर हाईट. मराठीत त्याला काय म्हणतात, लंब उंची. हिला एल म्हणतात. एल म्हणजे काय, स्लॅंट हाईट. तिरकस उंची. आणि मग तळाचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ बेस. तळ वर्तुळाकार आहे म्हणून सूत्र सांगितलं होतं पाय आर स्क्वेअर, पाय आर वर्ग. त्यानंतर कर्व सरफेस एरिया त्याला वक्र पृष्ठफळ म्हणतात. ते सूत्र सांगितलं होतं पाय आर एल आणि एस डी. पाय आर कंसात आर अधिक एल, बरोबर का. एस सी एस डी आणि व्हॉल्यूम व्ही घनफळ 1/3 पाय आर वर्ग एच. 1/3 पाय आर स्क्वेअर एच. इट इज व्हॉल्यूम म्हणजे घनफळ. आणि पायथागोरसच्या प्रमेयाने, बाय पायथागोरस थेरम, एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. एवढी सूत्र आपली झाली होती. ही लर्न करायची आहे, ही लक्षात ठेवायची आहे. पुन्हा एकदा बघा, इथे काटकोन त्रिकोण आहे. इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. इट इज हायपोटेनस. मग स्क्वेअर ऑफ हायपोटेनस पायथागोरसचा प्रमेय, एल स्क्वेअर. कर्ण वर्ग एल वर्ग, बरोबर. ही बाजू एक आणि बाजू दोन आहे. साइड 1 साइड 2. स्क्वेअर ऑफ साइड 1 म्हणजे आर स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ साइड 2 म्हणजे एच स्क्वेअर. बाजू 1 चा वर्ग म्हणजे आर चा वर्ग अधिक एच वर्ग. एल, आर आणि एच या तिघांपैकी दोघं दिले तर तिसरा काढण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे. आता बघा, पान नंबर 118 वर, पान नंबर 118 वर नीट पहा. पान नंबर 118 वर रेडियस ऑफ बेस अँड परपेंडिक्युलर हाईट ऑफ कोन इज गिवन. म्हणजे तुम्हाला तळाची त्रिज्या व लंब उंची दिली आहे. तळाची त्रिज्या व लंब उंची म्हणजे आर आणि एच दिलेले आहे. आर 6 सेंटीमीटर आणि हा 8 सेंटीमीटर, बरोबर. तर बरोबर आहे का. तर फाइंड द स्लॅंट हाईट. तर एल काढायची. एल बघा, बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमेयाने एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. आर किती आहे, 6 चा वर्ग. 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर 36. 6 चा स्क्वेअर 36, 8 चा स्क्वेअर 64. इट्स बिकम 100. इट इज अ 10 स्क्वेअर. दोघांची बेरीज 100 झाली. 6 चा वर्ग 36, 8 8 64. दोघांची बेरीज 100. 10 चा वर्ग आहे. 2 12 वर्गमूळ घेऊन एल बरोबर 10 सेंटीमीटर किंवा 10 cm. इंग्लिश मध्ये म्हणायचं टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. पहा, सूत्रात किमती भरल्या फक्त या. स्क्वेअर केले, वर्ग केले, बेरीज केली आणि दोन्ही बाजूचा वर्गमूळ टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. त्याच्यामध्ये दुसरं आर बरोबर 9 आणि एच बरोबर 12 आहे का. सूत्र तेच बघा. एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. 9 वर्ग 12 वर्ग 9 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर 81 प्लस 144. इट इज स्क्वेअर ऑफ 15. 81 अधिक 27 225. हा 15 चा वर्ग आहे. मग टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड 2 वर्गमूळ घेऊन म्हणजे एल बरोबर किती राहील, 15 cm.
सरळ सरळ करायचंय बघा, याच्यामध्ये विशेष काय नाहीये. लक्षात आलं का तुमच्या? आर दिलाय, याची दिलाय, पायथागोरसचे प्रमेय. आर ची किंमत टाका, याची किंमत टाका, वर्ग करा, स्क्वेअर करा, बेरीज करा, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. अशा पद्धतीने पहिला प्रश्न सरळ सरळ पायथागोरसचा प्रमेय हे तुम्ही शिकलेला आहात, प्रत्येकाला येतं. आता आपण जातोय दुसऱ्या प्रश्नाकडे. त्यांनी सांगितलंय फाइंड स्लॅंट हाईट, कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया. म्हणजे तिरकस उंची काढा, वक्र पृष्ठफळ काढा व एकूण पृष्ठफळ काढा. इफ इट्स बेस radius is 12 and height is 16. base radius and height, base radius is 12 and height is 16. जर त्याची तळाची त्रिज्या 12 आणि उंची 16 असेल तर तिरकस उंची काढा, म्हणजे L, SC काढा आणि ST काढा, असं तुम्हाला विचारलेलं आहे. काय काय काढायचं कळलं का? तर तिरकस उंची, वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. पायची किंमत 3.14 घ्या. बघा, बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमेयाने L बरोबर थेरम लिहिला. याची किमती भरा. R किती आहे? 12. H किती आहे? 16. 12 स्क्वेअर 60 स्क्वेअर 144 256. 12 चौक 12 गुणिले 12 144, 16 गुणिले 16 56. बेरीज 400. इट इज स्क्वेअर ऑफ 20. 400 हा 20 चा वर्ग आहे. वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. L बरोबर 20 सेंटीमीटर किंवा cm. आलं काही पर्याय? हे सोपं होतं. आता SC पाय RL, पायची किंमत 3.14, पाय RL, R ची किंमत 12 आणि L किती आला तुमचा? 20. L हे बघा, L आता 3.14, या दोघांचा गुणाकार 0, 12 गुणे 24. 0 असेल तो 30 14 24 ने गुणू. 4 चौक 16, 4 आणि 5, 4 त्रिक 12, 2 चौक 8, 2 त्रिक 6, 8 आणि 5 13, 2 4 आणि 5 आणि 7, 75 36. पॉइंट मध्ये 2 घर आहेत. cm स्क्वेअर सेंटीमीटर वर्ग. हे झालं कसं? 753.60 cm स्क्वेअर, दॅट इज द SC. हे त्याचं वक्र पृष्ठफळ झालं. एकूण पृष्ठफळ SC बरोबर पाय r कंसात r अधिक L. ST is equal to pi r into bracket r plus L. 3.14. R is where R 12 and L is 20. बघा, पायची किंमत टाकली R 12 आणि L 20. कौन सोडवायचा? सॉल्व द ब्रॅकेट फर्स्ट. हे 32 होईल. हे दोघांचा गुणाकार करा. 32 गुणिले 12, 12 गुणे 24, 12 3 36 आणि 2 38. आता 384 ला 384 30 14 ने गुणा. 4 30 4 चौक 16, 8 चौक 32 आणि 33, 4 3 12 3 15, 1 ने गुणल्यावर 4 8 3, 3 चौक 12, 3 8 24 आणि 1 25, 3 3 9 2 11, 6 7 8 5 15,
5 6 4 10 120 576 दोन घर आहेत म्हणून दोन घर. बघा 1205.76 या ठिकाणी 1205.76 सेंटीमीटर वर्ग. काय केलंय? फक्त पायची किंमत टाकली, आरची टाकली, एल फक्त ही बेरीज आधी केली, हा गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन केलंय आणि परत हा मल्टिप्लिकेशन केलाय, उत्तरात दोन घर पॉईंट दिलेत. किती सोपं आहे बघा. पण यासाठी काय पाहिजे? फॉर्म्युले पाठ पाहिजे. काय पाहिजे? फॉर्म्युले. आता तिसरं गणित. The total surface area of cone is 704 square cm. Total surface area ST 704 cm square किंवा square cm. Radius of base is 7 r बरोबर 7 cm. Find its slant height. Find its slant height. आता मराठीत वाचतो बघा. एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 704 चौरस सेमी आहे. एका शंकूचे एकूण पृष्ठफळ म्हणजे आपल्याला ST दिलेला आहे. झालं 704 चौरस सेमी. जर त्याची तळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल, तळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर, त्रिज्या म्हणजे R, तर त्याची तिरकस उंची काढा. तिरकस म्हणजे L. आता बघा, मला ST माहिती आहे. जे माहिती आहे ना त्याचं सूत्र लिहायचं. पाय R कंसात R अधिक L, पाय R इंटू ब्रॅकेट R प्लस L. ST किती आहे? 704 704 पाय 22/7. पायची किंमत टाकली R 7 आणि L माहित नाही. बघा टाकलं, पाय टाकला, R टाकला, L माहित नाही. हे 7 कॅन्सल. बरोबर. या ठिकाणी पुढे काय करता येईल? हा गुणिले जो आहे तो भागिले होईल. गुणिले होता तो भागिले घेतला. 22 म्हणजे 11 ने भागले, 11 दुने 22, 11 7 66, 70 मधून 66 गेले, 4 वरून घेतले 4 44. बेक 6 बेरीने 4. 7 अधिक L बरोबर 32. L बरोबर 32 वजा 7. 32 म्हणजे 25 येईल बघा सेंटीमीटर सेमी. पुन्हा पहा सूत्रात किमती भरल्या. ST टाकला, पाय टाकला, R L 7 गेला, 22 आला बघा. 22 इंटू ब्रॅकेट 7 प्लस L 704. हा गुणिले 22 भागिले झाला. 704 भागिले 22, 7 अधिक L. भाग दिला बघा इथे भाग. तुम्ही तुमच्या पद्धतीने 22 ते भागले तरी चालेल. 32 राहील. 7 प्लस L इज इक्वल टू 32 म्हणजे L इज इक्वल टू 32 मायनस 7 म्हणजे L बरोबर 25. L आला 25. आता या ठिकाणी तुम्हाला एक पहिले मिळालं बघा L. Lच काढायचं तुम्हाला. यू हॅव टू जस्ट फाइंड द L. 25. संपलं गणित. म्हणजे काही सूत्रपाठ असेल, सूत्रात किमती भरल्या तर तुम्ही सहजासहजी ते काढू शकता. आता त्यातलं 118 मानावर चौथं गणित. एरिया ऑफ बेस. एरिया ऑफ बेस बघा इथं. एरिया ऑफ बेस तळाचे क्षेत्रफळ. एरिया ऑफ बेस ऑफ कोन इज 1386 म्हणजे त्याला ए म्हणतो मी. तळाचे क्षेत्रफळ हे सेंटीमीटर वर्ग. एका शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ 1386 सेंटीमीटर वर्ग आहे. एरिया ऑफ बेस ऑफ कोन इज 1386 cm स्क्वेअर. इट्स हाईट इज 28. त्याची उंची 28 सेंटीमीटर आहे. इट्स हाईट इज
28 cm. फाइंड सरफेस एरिया. फाइंड सरफेस एरिया. फक्त सरफेस एरिया. सरफेस एरिया म्हणजे मग एसटी होईल. टोटल सरफेस एरिया असतं तर मग आपण एसटी घेतलं असतं. बट ओनली फाइंड इट सरफेस एरिया. तर त्याचं वक्र पृष्ठफळ काढा. एका शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ 1386 सेंटीमीटर वर्ग आहे. त्याची उंची 28 सेंटीमीटर असल्यास त्याचे वक्र पृष्ठफळ काढा. म्हणजे एससी काढा. बघा एससी चं सूत्र पाय आर एल. बरोबर आहे का? पण डायरेक्ट इथं मला तळ क्षेत्रफळ ए दिलेलं असल्यामुळे हे सूत्र आपल्याला वापरता येणार नाही. कारण माझं एससी चं सूत्र काय आहे? पाय आर एल. मला काय पाहिजे? एच. इथं एच पाहिजे. सूत्रात एल लागतो. मला एच दिलाय. आर पण नाही दिलेला. मग आर काढण्यासाठी तुम्हाला ए दिलेला आहे. याच्यावरनं आर काढायचा. मग आर आणि एच वरून पायथागोरस तुम्ही एल काढायचा. मग तुम्हाला एससी काढता येईल. कळलं का? मग बघा आधी तळाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ बेस पाय आर स्क्वेअर. पाय आर वर्ग 1386 22/7 आर वर्ग. 7 भागिले 7 गुणिले होईल आर वर्ग. आता बघा हे 22 ने काय करा? या 1386 डायरेक्ट भागा किंवा असा बे एक बे बे एक बे बे सक 12 बे 9 18 बे 6. 693 ला 11 ने भागा. 11 सक 6 66 आणि 63 आला. म्हणजे आर वर्ग बरोबर 63 गुणिले 7. म्हणजे आर वर्ग बरोबर 63 ला 7 ने गुणा. मला असं वाटतं ते भाग तुम्हाला समजला असेल. 63 ला 7 ने गुणा. 63 गुणिले 7 7 त्रिक 21 7 7 42 2 44. हा 21 चा वर्ग आहे. मला वाटतं 2 बा वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. म्हणजे आर बरोबर वर्ग निघून जाईल, स्क्वेअर निघून जाईल. ज्याला सेंटीमीटर म्हणतो आपण, सीएम म्हणतो. आर माहित झाला. बरोबर. म्हणजे ह्या किमतीचा आपण उपयोग कशासाठी केला? आर काढण्यासाठी केला. आता मला काढायचं एच. सॉरी, मला काढायचं आहे एल लागतो मला एल. मग एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग पायथागोरस प्रमेयाने बाय पायथागोरस थेरम. बरा किती? एल माहिती नाहीये. आर किती आहे? आर 21 चा वर्ग आणि एच 28 चा वर्ग. 21 स्क्वेअर प्लस 28 40 आहे. आता 28 गुणिले 28 88 64 8 16 22 784 अधिक 441 5 8 4 12 7 5 12 2 बार वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. हा 35 चा वर्ग आहे. म्हणजे एल आला 35 सेंटीमीटर. कळतंय का हे? एल आला 35. आणि आता बघा इथून हे गणित असं सुरू केलं आपण. म्हणजे मला ए दिलता तळ क्षेत्रफळ एरिया ऑफ बेस पाय आर वर्ग किती भरल्या. त्याच्यावर मिळाला आर. मग पायथागोरसचे प्रमेय पायथागोरस थेरम मी काढला एल. आता मला काढायचं आहे एससी. पाय आर एल 22/7. आर किती आहे? आर काढला 21 आणि एल किती आला? 35.
R is 21, L is 35, pi is 22 upon 7. 7 3 जा 7 3 21. 22 3 66, 22 into 3 66 गुणिले 35. 5 सक 30, 5 सक 30, 33. 3 सक 18, 3 सक 18 आणि 19 0 सेंटीमीटर वर्ग. 2310 cm square. That is the surface area, per surface area. वक्र पृष्ठफळ 2310. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. पुढच्या तासाला आपण 9.2 घेऊया.